मान्यता पावणारी ही मंडळी कोशाच्या खाणीतील हिऱ्याप्रमाणे ते कुठेही असो ती मौल्यवान ठरतातच आणि आपल्या तेजाच्या दीप्तीने सर्व मानव जातींना स्थिमित करतात. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील चिखली या गावी गंगाधर पंत आणि पार्वतीबाई या सशील पण गरिबांच्या पोटी झाला असला तरी हा मुलगा बुद्धी, चातुर्य, निर्भयता आणि कणखरपणा यांची श्रीमंती घेऊनच जन्माला आला. रत्नसोने मातीत जन्म घेते राजा राजेश्वरी निज शिरी धरिते. रत्नसोने मातीत जन्म घेते राजा राजेश्वरी निज शिरी धरिते. कमळ जरी पंखात तरी येते, कमळ जरी पंखात तरी येते, वसंत श्री सत्कार करायाते, वसंत श्री सत्कार करायाते. या कवितेप्रमाणेच बाळ गंगाधर टिळक जरी चिखली गावात जन्माला आले तरी ते महाराष्ट्रीयन भारतीय जनतेच्या गळ्यातील ताईत पडले आणि भारतीय स्वातंत्र्याचे अग्रदूत झाले. त्यांनी निर्धाराने सतत 1 वर्ष व्यायाम व खुराक घेऊन आपले शरीर पिळदार केले. वर्षभरातील व्यायामाने आयुष्यातील स्वातंत्र्य संग्रामातील अडचणींना पुरून उठणारे शरीर त्यांनी कमावले. शरीर माध्यम खलु धर्म साधन हे त्यांनी जाणले. हेच खरे. लोकमान्य व्हायला प्रथम बाळ जन्मावा लागतो. असामान्याचे असामान्यत्व कार्यरत झाल्यानंतरच त्यांना लोकमान्यता मिळते. बालतत्व ही अल्पजीवी ही विवेकानंदांची वाणी आणि नवयुग धर्म संदेश टिळकांच्या नसा नसात भिनला होता. म्हणून त्यांना चिरंतन स्वातंत्र्याचा ध्यास लागला होता. भारतीय जनतेला पारतंत्र्यांच्या साखळदंडांनी जखडलेले पाहताना टिळकांना मरणप्राय यातना होत. त्यासाठी टिळक जीवनभर कार्यरत राहिले. फ्रीडम इज माय बर्थ राईट अँड आय विल हॅव इट. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून स्वराज्य क्रांतीसाठी टिळकांनी आपले तन मन धन वेचले. देशसेवेचे अनेक मार्ग सामाजिक, राजकीय, आर्थिक, ज्ञानदान पण टिळकांनी या सर्व मार्गातून सर्वात जवळचा मार्ग चोखाळला तो म्हणजे राजकीय जहालवाद, क्रांतिवाद. टिळकांनी जनजागृती करण्यासाठी इसवी सन 1881 साली केसरी वर्तमानपत्र काढले. महाराष्ट्राबाहेरील लोकांसाठी मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र चालू केले. भारतीय इंग्रजांनी या धार्मिक बाबतीत या 2 वर्तमानपत्रांनी संपूर्ण भारतात रणशिंग फुंकले. ज्ञान, त्याग, कर्तृत्व आणि धाडस या गुणांमुळे भारतीयांची मने टिळकांनी काबीज केली. टिळकांची वाणी म्हणजे मुलूक मैदानी तो ती होती सिंहगर्जना. भारतीयांच्या मनात एकी निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली. इंग्रजांनी भारतीय धार्मिक बाबतीत कसली ढवळाढवळ करणार नाही अशी हमी दिली होती. पण टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात करून उत्सवाच्या मंडळांचा राजकीय स्टेज म्हणून वापर करून घेतला. त्यामुळे भारतीय लोक एकत्र येण्यास खूप मदत झाली. इसवी सन 1896 साली आलेल्या प्लेगच्या तडाख्यात सरकारने केलेली निर्दयी उपाययोजना पाहून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख लिहून सरकारी धोरणांवर सडकून टीका केली. त्यासाठी त्यांनी 1.5 ते 2 वर्षांची कैदही भोगली. इसवी सन 1905 वंगभंगाच्या चळवळीत टिळकांनी पुढाकार घेतला. ब्रिटिशांच्या फोडा जोडा राज्य करा या वृत्तीविरुद्ध हा देशभक्त दंड ठोकून उभा राहिला. स्वदेशी व बहिष्काराच्या या तत्वावर सर्वत्र रणधुमाळी माजली. तरुण मने क्रांतीच्या यादीत आकर्षिली गेली. भारतासारख्या घंटाभर राष्ट्राचे नेतृत्व करणे आणि ते सत्तेशिवाय टिकवून ठेवणे हे तसे काम अवघडच आहे. ज्यांच्या हाती कसलीही सत्ता नव्हती त्यांच्या प्रतिमेचे पूजन घरोघरी व्हावे, त्यांच्या नावाचा सर्वत्र जय जयकार घडावा हे नवलच मानावे लागेल. आदर्श नेता धैर्यवान, बुद्धिमान आणि स्वार्थत्यागी असावा लागतो. एकाच व्यक्तीच्या अंगी एवढी गुणसंपदा आढळू शकते का? या बुद्धिमान व्यक्ती नीतिमान असणे, नीतिमान व्यक्ती धैर्यवान असणे आणि धैर्यवान व्यक्ती त्यागी असणे हे खरोखरच शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे इतिहासाला न अडखळता देता यावी म्हणून नियतीने काही माणसे जन्माला घातलेली असतात. त्या व्यक्तींपैकी लोकमान्य टिळक एक होते. टिळक सद्वर्तनी होते म्हणून विद्वत्तेचे चीज झाले. ते विद्वान होते म्हणून स्वार्थत्यागाचा उपयोग झाला. ते स्वार्थत्यागी होते म्हणून देशभक्तीचे चीज झाले. ते देशभक्त होते म्हणून पराक्रमाचे चीज झाले आणि ते धैर्यवान होते म्हणून लोकांना उपदेश करण्याची पात्रता त्यांच्या अंगी निर्माण झाली. या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते.
भारत जेव्हा निर्धड, निशस्त्र, निसैनिक व परतंत्र होता, तेव्हा ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीचा मध्यंकाळ होता. तेव्हा इंग्रजांचे साम्राज्य सत्तेला जबरदस्त हातभार देणारा आशिया खंडातील पहिला पुढारी म्हणून लोकमान्यांना संपूर्ण जग ओळखते. खुदिरामला झालेल्या फाशिस्ट शिक्षेच्या संदर्भात लेख लिहिल्याबद्दल टिळकांना 6 वर्षे कारागृहाची शिक्षा झाली. टिळकांच्या उतारवयातील ही शिक्षा भारतीय जनतेचा जणू धीरच खचला. आपला नेता आपल्याला परत पाहता येणार नाही या जाणीवेने भारतीय जनता शोकसागरात बुडाली. पण उतारवयातील टिळक हे मंडळीच्या तुरुंगाकडे पाहून खचितच म्हणाले असतील, वाढू दे कारागृहांच्या भिंतींची उंची कितीही, मनमन नाही क्षिती. वाढू दे कारागृहांच्या भिंतींची उंची कितीही, मनमन नाही क्षिती. भिंतींची उंची आत्मा राहतो का कोंडुणी, भिंतींची उंची आत्मा राहतो का कोंडुणी. मुक्त तो रात्रेंदिनी, मुक्त तो रात्रेंदिनी. कारण ते आत्म्याचे बंड होते. शरीर थकले तरी जाज्वल्य राष्ट्राभिमानाने भरलेला टिळकांचा आत्मा तरुण होता. कोठेही जा, करा काहीही या न्यायाने लोकमान्यांनी तुरुंगातील वेळ हा स्वास्थ्याचा व सवडीचा मारून गीता अभ्यासाला व चिंतन मंथनाला सुरुवात केली. मरगळलेल्या भारतीयांच्या मनात पुन्हा नवीन स्वाभिमानाची ज्योत निर्माण करण्यासाठी त्यांनी गीता रहस्य हा अद्वितीय ग्रंथ लिहिला. दी आर्टिक होप, दी वेदास व दी ओरायन हे संशोधनपर ग्रंथही असेच अद्वितीय आहेत. तारीख 16 जून 1914 मंडालीच्या तुरुंगातून सुटताच भारतीय जनतेने आपल्या प्राणप्रिय नेत्याचे न भूतो न भविष्यती असे स्वागत केले. पण त्याचा सहवास पुढे जास्त काळ लाभला नाही. 1 ऑगस्ट 1920 रोजी या क्रांतीवीरांच्या महापेरूने आपली इहलोकाची यात्रा संपवली. त्या सन्माननीय नेत्याला अभिवादन करून मी एवढंच म्हणेन, स्मृतीला तुमच्या नियते स्फूर्ती गाते रचना तुमची कीर्ती. स्मृतीस तुमच्या नियते स्फूर्ती गाते रचना तुमची कीर्ती. भाव फुले ही तुम्हास अर्पण, भाव फुले ही तुम्हास अर्पण. स्मृतीस तुमच्या शतशः वंदन, स्मृतीस तुमच्या शतशः वंदन, स्मृतीस तुमच्या शतशः